पालघर तालुक्यातील किनारपट्टीवरील दांडी गावात मुले पळवणारी टोळी आल्याच्या संशयाने नागरिक संतप्त झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दांडी गावामध्ये रिक्षामधून 2 पुरुष आणि 1 महिला ब्लँकेट विक्रीसाठी आले होते. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या शाळकरी मुलींचे या व्यक्ती गुपचूप फोटो काढत असल्याचा संशय मुलींना आला. मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी त्या व्यक्तीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात लहान मुलांची छायाचित्रे आढळली. यामुळे मुले पळवणारी टोळी असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि मोठा जमाव जमला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरडे आणि सातपाटी तारापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक फौज फाट्यासह गावात दाखल झाले. त्यांनी संशयित 3 व्यक्तींना ताब्यात घेऊन संतप्त जमावाची समजूत काढली, ज्यामुळे गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती टळली. ताब्यात घेतलेल्या व्यक्ती गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा.